हॅलो एव्हरीवन. जगातली सगळ्यात सोपी पावभाजीची रेसिपी आज आपण बघणार आहे. फर्स्ट थिंग फर्स्ट, सगळ्यात पहिले घरामध्ये जेवढ्या भाज्या सापडतील ज्या आपण पावभाजीमध्ये यूज करू शकतो, सगळ्या म्हणजे त्याच्यामध्ये पालक शेपू घालायची नाही. बटाटे, भोपळा, बीटरूट, गाजर, फ्रोझन मटर याला मी कुकरमध्ये व्यवस्थित साफ करून टाकलं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि येस, या माझ्या ब्युटिफुल मसाल्याच्या डब्यामधनं मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे, मीठ टाकलं आहे आणि व्यवस्थित 3-4 शिट्ट्या घेऊन याला छान मुशी मुशी होईपर्यंत कुक केलं आहे. आणि त्याच्यानंतर पावभाजी मॅशर घेतलं आहे आणि याची एक ग्रेव्ही लाईक कन्सिस्टन्सी होईपर्यंत याला व्यवस्थित मॅश करायचं आहे. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल घातलं आहे, त्याच्यामध्ये खूप सारा चिरून घेतलेला कांदा, त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे आणि थोडा रफली चॉप्ड एक टमॅटो टाकला आहे आणि याला जरा वेळ परतून घेतलं आहे. तसे मी फ्रोझन मटर उकडताना पण टाकले आहेत, पण मला काही काही अख्खे मटर पण दिसले पाहिजे भाजीमध्ये, म्हणून मी फोडणीमध्ये अजून थोडेसे घातलेत. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बेसिक मसाले घालायचे आहेत, जसं की रेड चिली पावडर, हल्दी पावडर, धनिया पावडर, थोडासा गरम मसाला, जे जे मसाले जे तुम्ही डेली भाज्यांमध्ये यूज करता ते सगळे मसाले याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि हा ब्युटिफुली पेंट केलेला माझा डबा कसा वाटतो आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे सगळे मसाले फ्राय झाल्याच्या नंतर एक छोटा पॅकेट ऑफ पावभाजी मसाला याच्यामध्ये घालायचा आहे आणि आपली जी ग्रेव्ही बनलेली आहे ती ग्रेव्ही याच्यामध्ये घालून घ्यायची आहे अँड आपली डिलिशियस पावभाजी इज रेडी. टाडा. अशाच इझी पीझी सुपर टेस्टी डिलिशियस रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तब तक के लिए बाय.